सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. केवायसीची अट रद्द केल्यानं आता खात्यात पैसे जमा होऊ लागले. नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्यातील शेतकरी बांधवांसाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे शेतकरी मित्रांनो. कारण की शेतकरी मित्रांनो, गेल्या अनेक महिन्यापासून ज्याच्या पीक विमा रकमेची शेतकरी आतुरतेने वाट पाहत होते शेतकरी मित्रांनो, त्याच 2023 हंगामातील उर्वरित 70% पीक विमा अंतिम टप्पा अखेर सुरू झालेला आहे शेतकरी मित्रांनो. रकमेच्या नियमानुसार आजपासून अनेक शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये थेट पैसे जमा होण्यास सुरुवात पण झालेली आहे शेतकरी मित्रांनो. तुम्हाला आले का ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा शेतकरी मित्रांनो. राज्य शासनाकडे पीक विमा वितरणासाठी आतापर्यंत 22,000 कोटी रुपयाहून अधिक निधी उपलब्ध झाला असून मात्र हा निधी एकाच ठिकाणी किंवा एकाच जिल्ह्यात एकाच वेळी न देता राज्यातील सर्व भागातील शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांचा न्याय मिळावा यासाठी टप्प्याटप्प्याने वाटप करण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे शेतकरी मित्रांनो. यामुळे काही ठिकाणी प्रक्रिया जलदेत सुरू झालेली आहे शेतकरी मित्रांनो, तर काही भागामध्ये शेतकरी मित्रांनो तांत्रिक व प्रशासकीय कारणामुळे शेतकरी मित्रांनो थोडी वेळ लागू शकते शेतकरी मित्रांनो. मात्र सरकारने स्पष्ट केले आहे की कोणत्याही पात्र शेतकरी पीक विम्यापासून वंचित राहणार नाही शेतकरी मित्रांनो. शेतकरी मित्रांनो, आता 2023च्या खरीप व रब्बी हंगामातील राज्यातील अनेक भागामध्ये अतिवृष्टी, अवकाळी पाऊस, दुष्काळ, गारपीट आणि नैसर्गिक आपत्तीमुळे सुमारे जावे लागणार आहे शेतकरी मित्रांनो. यामुळे आतापर्यंतमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे शेतकरी मित्रांनो. शासनाने पंचनामे करून पीक विमा प्रक्रिया सुरू केलेली आहे शेतकरी मित्रांनो. सुरुवातीला अनेक शेतकऱ्यांना 30% ग्रामीण पीक विमा देण्यात आलेला आहे शेतकरी मित्रांनो. त्यानंतर काही भागामध्ये आणखी 30% रक्कम जमा झाली आहे शेतकरी मित्रांनो. मात्र सर्व शेतकऱ्यांना मनात एकच प्रश्न होता शेतकरी मित्रांनो, उर्वरित 70% पीक विमा कधी जमा होणार आहे शेतकरी मित्रांनो. आज त्या प्रश्नाचे उत्तर मिळालेले आहे शेतकरी मित्रांनो. कारण की आजपासून 70% पीक विमा अंतिम टप्पा प्रत्यक्षात खात्यात जमा होऊ लागलेला आहे शेतकरी मित्रांनो. मुख्यमंत्री व राज्य सरकारकडून अधिकृत घोषणा. राज्य सरकार, मुख्यमंत्री साहेबांनी संबंधित मंत्री यांनी पीक विम्याबाबत शेतकरी मित्रांनो अधिकृत घोषणा केली असून शेतकरी मित्रांनो ही माहिती संपूर्णपणे विश्वासार्ह सरकारी स्तरावर आणि ग्रामपंचायत आहे शेतकरी मित्रांनो. सरकारने स्पष्ट शब्दात सांगितले आहे की शेतकरी मित्रांनो पीक विम्याचे पैसे डीबीटीद्वारा प्रलंबित थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केले जात आहे शेतकरी मित्रांनो. तुमच्या किती जमा झाले ते कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा शेतकरी मित्रांनो. यादीत नाव कसे तर 100% खात्री शेतकरी मित्रांनो. सरकारने पीक विमा लाभार्थ्यांना अधिकृत यादी तयार केलेली आहे शेतकरी मित्रांनो. जर यादीत तुमचा जिल्हा आहे की नाही ते बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा शेतकरी मित्रांनो. वा तुमचे नाव आहे की नाही, तुमच्या बँक खाते क्रमांक शेतकरी मित्रांनो अचूकच नोंदवला असेल तरच तुम्हाला शेतकरी मित्रांनो पैसे मिळतील, अन्यथा मिळणार नाही शेतकरी मित्रांनो. तर तुमच्या खात्यात पैसे येण्याचं सरकारने स्पष्ट सांगितले आहे की यादीत नाव असेल तर प्रत्येक शेतकऱ्याला पीक विमा मिळणार आहे शेतकरी मित्रांनो. तुमचं यादीत नाव आहे की नाही ते एकदा तपासून घ्या शेतकरी मित्रांनो. शेतकरी मित्रांनो, बँक खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे शेतकरी मित्रांनो. आजपासून अनेक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे रक्कम जमा झाल्याचे समोर येत आहे शेतकरी मित्रांनो. न्यूजवर काही शेतकऱ्यांना आज सकाळपासून पैसे जमा झाल्याचे SMS अलर्ट मिळालेले आहे शेतकरी मित्रांनो. काही भागामध्ये तर शेतकरी मित्रांनो 2 ते 3 तासात आत रक्कम जमा होत आहे शेतकरी मित्रांनो. तर काही ठिकाणी शेतकरी मित्रांनो तांत्रिक अडचणीमुळे प्रक्रिया सुरू असून थोडा लांबीवर होत आहे शेतकरी मित्रांनो. पण मात्र सरकारने सांगितले आहे की पुढील 24 तासामध्ये मोठ्या प्रमाणात खात्यात पैसे जमा होतील शेतकरी मित्रांनो. शेतकरी मित्रांनो, पहिल्या टप्प्यामध्ये 14 प्रमुख जिल्हे आहे शेतकरी मित्रांनो. सरकारने पहिल्या टप्प्यामध्ये 14 जिल्ह्यातील प्राधान्य दिले आहे शेतकरी मित्रांनो. या जिल्ह्यामध्ये पीक विमा नुकसानग्रस्त झालेल्या त्यांच्या समाविष्ट पहिल्या जिल्ह्यात यादीत आपला आहे शेतकरी मित्रांनो. आता पहिल्या टप्प्यामध्ये कोणते जिल्हे आहेत ते बघूया शेतकरी मित्रांनो. पहिल्या टप्प्यामध्ये आहे की जळगाव, औरंगाबाद, उस्मानाबाद, गोंदिया, बुलढाणा, जालना, रायगड, पालघर, नांदेड, हिंगोली, परभणी शेतकरी मित्रांनो हे सर्व जिल्हे आहेत शेतकरी मित्रांनो. तर काही इतर विदर्भातील व मराठवाड्यातील जिल्हे आहेत शेतकरी मित्रांनो. या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना
खात्यामध्ये 70% पीक विमा टप्प्याटप्प्यानं जमा केला जात आहे शेतकरी मित्रांनो. तर शेतकरी मित्रांनो, उर्वरित 36 जिल्ह्यामध्ये पुढील टप्पे कधी जमा होणार आहे शेतकरी मित्रांनो? राज्यातील एकूण 36 जिल्ह्यामध्ये पीक विमा वितरणाची प्रक्रिया राबवली जात आहे शेतकरी मित्रांनो. पहिल्या टप्प्यामध्ये उर्वरित जिल्ह्यामध्ये लवकरच पुढील टप्पा सुरू होतील शेतकरी मित्रांनो. कारण की आज पहिला टप्पा सुरू झालेला आहे शेतकरी मित्रांनो. त्यामुळे आज पैसे आले की नाही ते घाबरू नका शेतकरी मित्रांनो. ज्या शेतकऱ्यांना आज पैसे आले नाही त्यांना घाबरण्याचे काही कारण नाही शेतकरी मित्रांनो. कारण की पुढील पुढील टप्पा नक्कीच येणार आहे शेतकरी मित्रांनो. तर तुमचं पुढील टप्प्यामध्ये पण असू शकतो शेतकरी मित्रांनो. पीक विमा नुकसान भरपाई शेतकरी मित्रांनो पंचनाम्यावर अधिकृत निर्णय. सरकारने सर्व नुकसानग्रस्त भागामध्ये अकोला पंचनामा पूर्ण केला आहे शेतकरी मित्रांनो. कोणत्याही शेतात किती नुकसान झाले शेतकरी मित्रांनो, तर शेतकरी मित्रांनो नुकसान पण टक्केवारी अनुसार आहे शेतकरी मित्रांनो. व तुमच्या ह्याच्यातनी किती पर्सेंट झाला नुकसान त्याच्यावर अवलंबून आहे शेतकरी मित्रांनो. कोणते पीक विमा किती टक्के नष्ट झाले आहे शेतकरी मित्रांनो, त्याच पतशिलावर अभ्यास करून नुकसान भरपाई निश्चित करण्यात आलेली आहे शेतकरी मित्रांनो. जसे की ज्वारी, मक्का, ऊस, हरभरा, तूर, मूग, उडीद, कडधान्य तसेच व्यापारी पिकांसाठी प्रति हेक्टर तर वेगवेगळे निश्चित करण्यात आलेले आहे शेतकरी मित्रांनो. ज्या शेतकऱ्यांचे नुकसान अधिक झाले आहे शेतकरी मित्रांनो, त्यांना तुलनेत जास्त मदत दिली जाणार आहे शेतकरी मित्रांनो. तुमचे कमी झाले तुम्हाला 8,000 शेतकरी मित्रांनो, ज्याचे जास्त झाले त्याला 45,000 शेतकरी मित्रांनो सर्व तशी रक्कम मिळणार आहे शेतकरी मित्रांनो. फार्म आय.डी. कार्ड ई-केवायसी अनिवार्य आहे शेतकरी मित्रांनो. तुमच्यापाशी फार्म आय.डी. असेलच शेतकरी मित्रांनो. नसेल तर काढून घ्या शेतकरी मित्रांनो लगेच. पीक विमा, कर्जमाफी आणि इतर सर्व सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी असेल तर फार्मर आय.डी. असणे आवश्यक आहे शेतकरी मित्रांनो. कारण आले आहे शेतकरी मित्रांनो. यासोबतच आधार लिंक पण असणे आवश्यक आहे शेतकरी मित्रांनो. तसेच ई-केवायसी संपूर्ण असणे आवश्यक आहे शेतकरी मित्रांनो. पूर्ण असणे, बँक खाते सक्रिय म्हणजे की चालू असणे गरजेचे आहे शेतकरी मित्रांनो. हे सर्व असलेल्या तुमची रक्कम जल्दी खात्यात जमा होईल शेतकरी मित्रांनो, अन्यथा अडकली जाणार आहे शेतकरी मित्रांनो. पुढील 24 तासामध्ये शेतकऱ्यांना सक्रिय शेतकरी मित्रांनो, सरकारच्या माहितीनुसार पुढील 24 तासात शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एकाच वेळी मोठ्या प्रमाणात रक्कम जमा होणार आहे शेतकरी मित्रांनो. हा पैसे शेतकऱ्यांना कर्जफेड, बियाणे खरेदी व तसेच औषधी व्यवसायात पुढील हंगामासाठी तयारी यासाठी मोठा आधार देणार आहे शेतकरी मित्रांनो. शेतकरी मित्रांनो, नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना विशेष मदत. अतिवृष्टी, गारपीट, पूर, दुष्काळ यामुळे ज्यांच्या पीक पूर्णमुळे नष्ट झाले आहे शेतकरी मित्रांनो, अशा शेतकऱ्यांसाठी सरकारने विशेष आर्थिक मदत निर्णय घेतलेला आहे शेतकरी मित्रांनो. ही मदत केवळ पीक विम्यामधूनच निर्मित असून पुढील हंगामासाठी शेतकऱ्यांना उभे राहण्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे शेतकरी मित्रांनो. अशाच इन्फॉर्मेशनसाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो.